So this is my kind of car. Fastest. दोन्ही सगळ्या ताज्या होतात. Need more sports. पण ऑफ रोड मशीन. त्याला हात लावला तरी चटका बसतो. फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 8 ऑफ डेली व्लॉगिंग. तसं बघायला तर डे 7 मध्येच हे शूट होतं आहे, पण व्लॉग वेगळा आहे, व्लॉग नवीन आहे आणि तो नवीन दिवशी पोस्ट होणार आहे, म्हणून डे 8. तर आता इकडे बघा तयारी चालू आहे. इकडे बॅग भरलेली आहे, पाकिट वगैरे आहे, फोन चार्जिंगला लावलेला आहे, कारण आपण चाललो आहे एम्बे व्हॅलीला. कारण तिकडे काहीतरी एक इव्हेंट आहे. त्या इव्हेंटचं नाव मी आता सध्या विसरलो आहे. मला अक्षयचा कॉल आलेला की काल जो प्लॅन कॅन्सल झाला होता तो आज ऑन आहे. सो आज आपण जायचं आहे. सो आता थोड्या वेळातच निघूयात. आता टाईम झाला आहे 12:30 झालेत आणि थोड्याच वेळात आपण निघणार आहोत. सो आवरतो मी आता पटापट आणि मग निघूयात. लोणावळा अपडेट्स इज हिअर टू रिसीव्ह अस. चला आता रस्त्यामध्ये बोलूयात आपण. आज फुल प्रोटेक्शनमध्ये निघलो आहे भाई. काल असंच उठसूट निघालेलो, फक्त कॅप आणि ग्लासेस घातले होते. आज फुल शर्ट घातलं आहे. काल बेकार ऊन लागलं होतं. बाय द वे अक्षय पण आहे आपल्या संगती. हाय बोल. हाय. तर आता पेट्रोल भरूयात इथेच साईडला आणि त्यानंतर मग पुढे जाऊया. सो टाईम चेक गाईज, इट्स 1:18, 1:15 झालेत आणि आता पेट्रोल वगैरे भरून आम्ही निघालो आहे आमच्या रस्त्यावरती, म्हणजे व्हेन्यूकडे, जे की आहे एम्बे व्हॅली. बाय द वे तुम्हाला मी बोललेलो ना इव्हेंट आहे, तर त्या इव्हेंटचं नाव आहे जनरेशन स्पीड. जसं व्हॅली रन होतं ना दरवर्षी, तशाच काइंड ऑफ इव्हेंट आहे. मस्त गाड्या आलेल्या आहेत आणि बाईक्स वगैरे पण आहेत. सो त्या मी तुम्हाला दाखवेन. मला इतकं नॉलेज नाही आहे कार्स वगैरेबद्दल, बट जे मी बघेल ते तुम्हाला नक्की दाखवेन. आता आम्ही आहे लायन्स पॉईंटवाल्या रस्त्यावरती. इकडून थोडा वेळ म्हणजे 15-20 मिनटं तर नक्कीच लागतील. आणि ऊन भाई साहेब, उन्हाचं तर काय तोडच नाही आहे भाई. सगळी वाट ऊनच लावते. या पूर्ण रूटवरती आहे ना मी सायकलिंग केलेली आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्या घरापासनं ते एम्बे व्हॅलीचं गेट आहे ना, त्या गेटच्या पण अजून पुढे गेलतो आपण. सो आता त्या आठवणी सगळ्या ताज्या होतात आहे, कारण बरेच दिवस झाले मी या साईडला आलेलो नाही आहे आणि सायकलिंग पण केलेली नाही. सायकलिंग आपली ऑलमोस्ट बंदच झाली आहे. आता बघूयात, आपल्याला जेव्हा रेस्ट डे असेल ना त्या दिवशी आपण सायकलिंग करू. म्हणजे 3 दिवस एक्सरसाइज आणि त्यानंतरचा रेस्ट डे असतो ना, आउटडोर ॲक्टिव्हिटीमध्ये ह्यावेळेस सायकलिंग करू. ती धुवावी लागेल, पण ठीक आहे, तेवढं करूयात बाई. काय नाही कंटाळा आलाय आणि बाकी काय नाही. कंटाळा नाही, पण ठीक आहे. कंटाळा तर कंटाळा, पण करूया रे ह्यावेळेस. तुम्हाला सायकलिंग ब्लॉग बघायला मिळेल नक्की, प्रॉमिस. कंटेंटसाठी थोडंफार फेकायला लागते, ते करतोय. कंटेंटसाठी फेकत नाही भाई, आपण एन्जॉय आहे व सत्य दिखत आहे, सत्य. पावसाळ्यामध्ये हा पूर्ण एरिया इतका क्राऊडेड होता, कारण पूर्ण कारवी सीझन चालू होता ना. तर बघा पूर्ण कारवीची झाडं ती सगळी सुकली जातात. पाहिजे आता कुणीतरी बाउंड्री घातली आहे यार, खाजगी मालमत्ता. सो म्हणजे ह्यावेळेस जर परत आली ती फुलं तर इथे तिकीट देऊनच तुम्हाला आत यावं लागणार आहे. बघा पूर्ण असली लोक असायची इथे, पण आता उन्हाळा आहे तर सगळं सुकलं आहे. बघू या पावसाळ्यामध्ये कारवी येते का परत. आणि हा समोर बघा काय फाटक उभा आहे आपला कोरेगड. भाई ह्या गडाचं ना, म्हणजे बघा तुम्ही साईडला सगळं सपाट आणि वरतीच तेवढा तो गड काय भारी दिसतो ना नजारा. पावसाळ्यामध्ये ना एक नंबर दिसतो, कारण वरती पूर्ण क्लाउड्स असतात आणि पूर्ण हिरवा गड. एक नंबर वाटतं. आपला व्हिडिओ पण आहे या गडाचा, सो तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती आहे. कि अभी आ तो चुके हैं हम लोग एम्बे वैली में. देखो सामने ही हो रहा है पूरा इवेंट. अब यहाँ से एंटर करके आगे जाते हैं, देखते हैं कि कैसे क्या होता है. गाड्या बघा गाड्या. अरे मी हिंदीत का बोललो भाई. 1:50 झालेत. दिसतंय का काय ऊनच एवढं आहे, काय दिसणार. 1:50 झालेत आणि आम्ही आता आलोय इव्हेंटच्या लोकेशनवरती. हे बघा इकडे गाड्या लागल्यात आणि तिकडे समोर होतोय इव्हेंट. सो लेट्स गो. तर आलोय आता आम्ही आतमध्ये आणि आता फक्त तुम्ही गाड्या बघा, गाड्या. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world gone? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing
the greatest. Everybody on the fake shit, I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant, I don't hear shit that I think is amazing. Waiting for my day when I'm playing sold out shows for 1,000 faces. Hey, give me that crown, get in my way and to be put down. It ain't your place, all this my town. If I want that shit, then I'll get it right now. I'm losing it, the noose it fits. I'm losing shit, a stupid myth. You choose to live or choose to dip. You choose to fight or lose your grip and lose a gift. Oh, I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. yeah. There's no mercy in this world, just hunger-thirsty persons in different versions. Each new update, that shit worsens. Why? भाई साहब चारों तरफ कार्स ही कार्स है, सुपर कार्स, ऑफ रोडर कार्स एंड ये देखो भाई अलग ही माहौल है। दिस इज माय फर्स्ट टाइम एंड मेरे को समझ नहीं आ रहा कि मैं क्या क्या शूट करूँ भाई, इतना सब कुछ है। अरे यार मी हिंदीमध्ये काय करतोय, मराठी बघितलेली इथं मला कळत नाही अजिबात की भाई किती काय काय शूट करायला। सगळीकडे कार्सच कार्स आहे बघा। सो दिस इज माय काइंड ऑफ कार। मला अशा गाड्या खूप आवडतात, लाईक विंटेज लुक असतो यांना यार, काय सेक्सी आहे। सॉरी फॉर युझिंग दॅट वर्ड बट भाई हे बघितल्यानंतर तुमच्या तोंडून काय निघणार आहे? लवली मॅन, ब्यूटी। आई विल शो यू अनदर सेट ऑफ माय काइंड ऑफ कार, मतलब जो मुझे पसंद है। तो दिखाता हूँ, लुक एट दिस ब्यूटी। वोंट कॉल देम ब्यूटीज बट दीज। Curtain and you'll see the different vermin. We all have different burdens that all seem to cause disturbance. Yo, so do me a favor, don't treat me like a neighbor. Don't need the different flavors of your problems just to savor. आता तुम्हाला आहे ना विंटेज लिगेसी लेन दाखवतो भाई, हे बघा खतरनाक भाई। दीज आर रियल ब्युटीज मॅन। मी ब्युटीज बोलते कारण यार प्रत्येक गाडी जी पण मी बघतोय ना इतकी सुंदर दिसते ना ती, म्हणजे काय बोलू यार। हे बघा जबरदस्त भाई, जबरदस्त। इथे नसतो आलो ना आय वुड हॅव रिग्रेट। I've got my own issues, I need a comb to get through, don't need to grow. माझी ना एक इच्छा आहे भाई की आपल्याकडे एखादी तरी अशा काइंड ऑफ गाडी असावी, एखादी तरी। आय नो दीज आर टू कॉस्टली बट म्हणजे अशा काइंड ऑफ ती एक वेगळंच माझ्या डोक्यामध्ये आहे ऑलरेडी। एक ऑफ रोडर, एक अशी गाडी। स्पोर्ट्स बाईकमध्ये एवढं मला इंटरेस्ट नाही, स्पोर्ट्स कार्समध्ये सॉरी मला एवढं इंटरेस्ट नाही। खूप ओव्हरवेल्म झालो मी, त्यामुळे मी काय बडबडतोय ना मला खरंच नाही माहिती। माहोल चेकआउट करा तुम्ही, माहोल। With you, just go get your own tissue. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. तर मंडळी आता मी तुम्हाला दाखवतो वर्ल्ड्स फास्टेस्ट MG सायबरस्टर। हे बघा काय जबरदस्त दिसते, काय स्पीड असेल याची भाई। हे बघा जबरदस्त सुसाट सुटत असेल भाई डायरेक्ट। आता जरा रेस दाखवतो तुम्हाला, म्हणजे रेस म्हणजे ड्रॅग रेस करतात ना ते। मी फुल काळा दिसतो आय नो बट स्टील इट्स ओके। I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please, Lord, give me a sign. A sign. That's it, the end of the song. Next time you sing along, trust me, there's nothing wrong. I just need to carry on, cause society's a myth put there to make you sit. Listen to what they give, don't ask questions, shut your lid. Yeah, don't ask questions, shut your lid. I need to run away from this and go get off the grid. Feel like my brain is overloaded, man, I'm losing it. Don't let them tell you what to do, man, they don't know shit. गोप्रो इतका तापलाय ना की ह्याची मेटल बॉडी आहे, ह्याला हात लावला तरी चटका बसतो, इतका तापलाय भाई। आणि आता वाजलेत
म्हणजे 2:30 वाजलेत आणि जाम ऊन आहे भाई, खतरनाक. पण भाई किती ऊन असो, आजारी पडो काही हो, काय नाद गाड्या आहे तिकडे. टाइम चेक मंडळी, इट्स 3:05 आणि इथून निघायची अजिबात इच्छा होत नाही. लाऊड म्युझिक आहे बट भाई काय फील आहे. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? ब्यूटीज मैंने आप लोगों को बहुत सारी दिखा दी. नाउ लुक एट दिस मॉन्स्टर भाई. काय जबरदस्त लुक आहे. टायर्सच बघा भाई, फुल ऑन ऑफ रोड मशीन. Please, Lord, give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world? Normally everyone thinks I'm doing something fancy stuff, so they don't treat it like a sport. We need to treat it like a sport, and events like this, then Valley Run, which like they have so many seasons now, and that was one place where I started my drag racing. So these kind of events, they majorly focus to take motorsport as like to let. सो नाव इट्स टाइम टू से बाय बाय टू दिस लवली इव्हेंट भाई साहब. कारण आता खूप लेट झालं आणि खूप ऊन पण आहे, घरी जाऊन कामं पण आहेत. सो बाय बाय. मजा आली भाई, एक्सपिरियन्स भारी होता. आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन ना तेव्हा अजून मजा येईल. फर्स्ट टाईम होतं त्यामुळे काय शूट केलं आहे काय नाही मला माहीत नाही, पण जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. अँड आय होप सो यू गाईज एन्जॉय. आय होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. काय शूट केलं आहे, कसं शूट केलं आहे मला काहीच माहीत नाही, कारण मी ओव्हरवेल्म्ड होतो गाड्या बघून. कारण भाई काय बोलू काय कळत नाही. एनिवेज, तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि असेच अजून ब्लॉग्स बघायला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय. आणि बाय बाय. हां चलो बाय गाईज. आणि उद्याचा ब्लॉग येईलच. सो स्टे ट्यून, बाय.